काय तमाशा आहे? कसला तमाशा? तू एवढ्या खालच्या थरात जाऊन वागशील असं मी कधीच विचार केला नव्हता विक्रम. काय बोलते शिवानी? आम्हाला काही कळत नाही. तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलते. थांबा प्रियदर्शनी, आमचं ऐका. आता नाही. आता आम्ही साईमांना आमचं घर सोडण्याचा निर्णय सांगणारच आहोत. जाऊ द्या आम्हाला. प्रियदर्शनी थांबा. तुमची नाराजी आम्ही समजू शकतो. तुम्हाला राग येणं स्वाभाविकच आहे. नताशाशी आम्ही असले संबंध ठेवायला नको होते, पण ही वेळ आमच्यावर का आली हे तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे. आपल्यातलं वाढत चाललेलं अंतर हेच याला कारणीभूत आहे. अजून कारण देऊन आपल्या नात्याचा अपमान का करताय रणवीर राजे? तुम्हालाही माहिती आहे कुठलंही कारण तुमच्या या अनैतिक संबंधांचं समर्थन ठरू शकत नाही. आणि तुम्ही म्हणताय ना आपल्यातलं अंतर या दुराव्याला कारणीभूत आहे. मग मुळातच हे अंतर कोणामुळे वाढलं याचा विचार नाही करावासा वाटत तुम्हाला रणवीर राजे? झाल्या गोष्टीचा आम्हाला पश्चाताप आहे आणि हवा असल्यास आम्ही तुमची माफी मागतो. तुम्ही माफी मागणार रणवीर राजे? केटी, आज घरी किती वाजेपर्यंत येणार आहेस? का? नाही, मी विचार करत होते आज संध्याकाळी आपण डिनरला वगैरे. बुके अँड ऑल कोणासाठी आहे? तुझ्यासाठी की माझ्यासाठी? फॉर अ चेंज माझ्यासाठी. फॉर अ चेंज तुझंही कुणाबरोबर अफेअर आहे का? केटी, इट वॉज अ जोक. तुझ्याशी कोण अफेअर करणार? तुझं सेन्स ऑफ ह्युमर संपत आलाय. असेल कदाचित, पण तो बुके कोणी आणि का पाठवलाय हे तरी विचार. त्याची गरज नाही मला. सगळी माणसं तुझ्यासारखी नसतात. नेहमी दुसऱ्यांवर संशय. आणि ज्यांनी कोणी पाठवलंय, फुलं पाठवले आहेत ना, चौकशी करायची काय गरज आहे? ओ येस, रात्री मी घरी जेवणार नाही. येस बेबी, आय एम कमिंग. आय नो इट्स अन इम्पॉर्टंट लॉन्च. वेट. मम्मा, हॅपी बर्थडे. असं काहीतरी करू नका तुम्ही. खरं तर आम्ही इथून जाणं ही तुमची इच्छा होती ना. आम्ही या महालातनं तुमच्या आयुष्यातनं निघून गेलो की तुमच्यासाठी तर बरंच होईल ना. तुमच्या मनासारखं वागायला तुम्ही मोकळे व्हाल. हेच आमचं दुर्दैव आहे. आमच्या मनात काय चाललंय आम्ही कोणालाही सांगू शकत नाही. आणि आम्ही राजे शिर्के आहोत हे विसरताही येत नाही, त्यामुळे रडूही शकत नाही. प्रियदर्शनी, हे घर सोडल्यावर तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा नव्याने शोध लागेल कदाचित. आमचं अस्तित्वच संपुष्टात येईल.
तुम्हाला जे सांगणार आहोत ते कधीच सांगितलं नसतं, कारण आम्हाला असं वाटत होतं की आमचा अहंकार दुखावला जाईल. पण आता तुम्हीच ही वेळ आमच्यावर आणली आहे, तेव्हा स्पष्टच सांगतो, प्रियदर्शनी, आम्ही तुमच्याशिवाय जगूच शकत नाही, खरंच जगू शकत नाही. आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो, यापुढे आम्ही तुम्हाला कधीच दुखावणार नाही. नताशाच्या बाळाचा आई पण स्वीकारायला हे सांगणार नाही. खरंच तुम्हाला प्रॉमिस करतो. पण आम्हाला सोडून जाऊ नका प्लीज. आम्हाला प्लीज सोडून जाऊ नका. देवानी जे काय असेल ना ते स्पष्टपणे बोल. मेंटल असायलम मध्ये जाऊन सोहमला मारण्याची काही गरज होती का? अच्छा, म्हणजे तुझ्यापर्यंत पण बातमी पोहोचली तर? कोणी सांगितलं तुला? असायलम मधनं समीक्षा ताईला फोन आला तेव्हा मी तिच्या बाजूला होते. समीक्षा ताईच्या बाजूला कशाला? काय गरज होती तुला समीक्षाकडे जाण्याची? मला प्रश्न विचारण्याऐवजी माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीच ना तर जास्त बरं होईल विक्रम. का मारलं सोहमला? बोल ना विक्रम. त्याला मारायच्या आधी हा तरी विचार करायचा की तो आता कुठल्या कंडिशन मध्ये. विक्रम, तुला जरी काही वाटत नसेल ना तरी कुठे ना कुठेतरी मला वाटतं की सोहमच्या या परिस्थितीला मीच जबाबदार आहे. सोहमला आता काही झालं असतं तर काय? तर काय एवढी सहानुभूती वाटते तुला त्या सोहम बद्दल? हो वाटते. कुणाच्या फोनची वाट बघतेस अभिलाषा? योच्या फोनची वाट बघते. त्याचा फोन आल्यावर त्या केटीच्या घरी त्या केटीला भेटायला. अभिलाषा, अभिलाषा, त्या केटीच्या घरी जाऊन तमाशा करायची काही गरज नाहीये. तिथे जाऊन काय करायचंय ते मला चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढाल याची वाट बघत बसले ना तर मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होईल. तुम्ही जा, मी बघते काय करायचं ते. Many, many happy returns of the day. Aisha, this is for you. थँक्स यू. थँक्स अ लॉट. अरे हात ये ना प्लीज. थँक्स यू. यू नो व्हॉट, मला ना खूप आश्चर्य वाटतं की माझा वाढदिवस तुझ्या लक्षात आहे. आयशा, तू केटीची बायको नंतर आहेस, आधी माझी मैत्रीण आहेस.
आणि तू विसरतेस, आजही न्यूजपेपरमध्ये सेलिब्रिटी बर्थडे कॉलममध्ये तुझा फोटो छापून येतो. मोठ्या पेपरमध्ये एका छोट्याशा कोपऱ्यात. एनिवे, थँक्स मला आठवण करून दिल्याबद्दल की कधी काळी मी सुद्धा सेलिब्रिटी होते. मी तर विसरूनच गेले रे. खरं तर केटीने मला विसरायला लावलंय. आय कॅन्ट बिलीव्ह दिस आयशा. दिस इज डिस्गस्टिंग. तुझ्या बर्थडेपेक्षा केटीला एक नवीन वाईनची लॉन्च पार्टी जास्त इम्पॉर्टंट वाटली. आय कॅन्ट बिलीव्ह दिस. यो कॉफी घेणार? चालेल. आले. हॅलो, तू येतेस ना? लवकर ये, मी तुझी वाट पाहतोय. तुला त्या सोहमबद्दल सहानुभूती वाटते, ज्याने आमच्यावर जीवघेणा हल्ला केला होता, आपलं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता. त्या सोहमबद्दल तुला अजूनही सहानुभूती वाटते हे ऐकून आमच्या मनाची काय अवस्था झाली असेल ना देवयानी, याची तुला खरंच कल्पना येणार नाही. गेले 2 दिवस आम्ही 1 मिनिट सुद्धा शांतपणे झोपू शकलो नाही. माहितीये का? ठीक आहे, वाच ना. एक अज्ञात माणूस आम्हाला फोन करतो, पत्र पाठवतो, SMS करतो आणि सांगतो की विक्रमादित्य, तुम्ही देवयानीचा जीव वाचवलात. पण थँक्स यू. नाही म्हणजे तू माझा बर्थडे लक्षात ठेवून घरी आलास, स्पेशली माझ्यासाठी बुके घेऊन आलास. खरंच खूप बरं वाटलं मला. यू नो यो तुला कुठे जायला उशीर वगैरे होतोय का? हे बघ, माझा बर्थडे आणि मी घरी एकटीच आहे म्हणून जर का तू थांबणार असलास ना तर प्लीज डोंट फील ऑकवर्ड. तुला जायचं असेल तर. आयशा, तसं काहीच नाहीये. मला कुठेही जाण्याची घाई नाहीये. नाही, तू थोडासा अस्वस्थ दिसतोयस म्हणून विचारलं. आयशा, आय एम सॉरी. आज तुझा वाढदिवस आहे आणि या दिवशी त्यांनी इथे नाही यायला पाहिजे. पण कोणाबद्दल बोलतोयस तू? नाही, मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायलाच तयार नाहीये. एक मिनिट, कोणाबद्दल बोलतोयस तू? कोण इथे येणार आहे आणि कोण ऐकायला तयार नाहीये? आयशा, ती श्रावणीची मॉम तुला भेटायला येणार आहे. काय? हो. SMS पाठवतो, फोन करतो आणि सांगतो की तुम्ही तुमच्या देवयानीला वाचू शकलात. पण वाच. आम्हाला माहित नाही देवयानी हा कोण माणूस आहे जो प्रत्येक वेळेस आम्हाला या गोष्टीची जाणीव करून देतो. आमच्या मनाला काय यातना होत असेल ना याची तुला खरंच कल्पना नाही येणार. ऑफिसमध्ये आम्ही असतो, आमच्यासोबत 3-4 लोक असतात आणि त्यांच्यासमोर पुन्हा एकदा एक फॅक्ट येतो, पुन्हा एकदा तीच जाणीव. विचार करून करून आम्हाला वेळ लागायची पाळी आली देव्या. आणि त्या सोहमबद्दल, ज्या माणसामुळे घडलं त्याच्याबद्दल तुला सहानुभूती वाटते अजूनही? त्याला आम्ही का मारलं हा जाब तू आम्हाला येऊन विचारतेस? त्याला मारलं याचं वाईट वाटण्यापेक्षा सुद्धा ना, तू अजून जिवंत आहे ना
या गोष्टीचं आम्हाला जास्त वाईट वाटतंय. श्रावणीच्या मॉमला माझ्याशी काय बोलायचंय आणि त्याचा काय उपयोग आहे? आणि तू त्यांना डिरेक्टली घरी भेटायला काय बोलवतोस? ॲटलिस्ट बोलवण्यापूर्वी मला एक फोन करून विचारायचंच तरी. आयशा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुझं रागावणं मी समजू शकतो. अगं पण तू श्रावणीच्या मॉमला ओळखत नाही, त्या फार हट्टी आहेत, ते कोणाचंच ऐकत नाहीत. ओके, म्हणून तू त्यांना डिरेक्टली घरी भेटायला बोलवलंस, राईट? आयशा, त्यांना इथे बोलवण्यामागे माझा काहीच पर्सनल स्वार्थ नाही आहे. बिलीव्ह मी. खरं तर केटी आणि श्रावणीमध्ये मी उगाच फसतोय. मला तर तुझी काळजी वाटते. हां, आता श्रावणीला या इंडस्ट्रीत मीच इंट्रोड्यूस केलं होतं आणि तिच्या मॉमनी माझ्यावर विश्वास दाखवला होता, म्हणून मी Come on, you. आयशा, आय एम सॉरी. मला वाटतं तिची मॉम आली आहे. आपण तू केटीची बायको? हो. मी अभिलाषा, श्रावणीची आई. या ना. त्या सोहमबद्दल तुला अजूनही सहानुभूती वाटते हे ऐकून आमच्या मनाची काय अवस्था झाली असेल ना देवयानी, याची तुला खरंच कल्पना येणार नाही. सहानुभूती वाटते तुला त्या सोहमबद्दल? हो, वाटते. एक अज्ञात माणूस आम्हाला फोन करतो, पत्र पाठवतो, SMS करतो आणि सांगतो की विक्रमादित्य, तुम्ही देवयानीचा जीव वाचवलात, पण आम्हाला कळत नाही की आम्ही हे सगळं देवयानीला बोलून दाखवल्यानंतरही ती काहीच का बोलत नाही.